जिल्ह्यात महसूल विभागाच्या अनधिकृत गौण खनिज वाहतूक कारवाई टिप्पर व ट्रॅक्टर जप्त। गौण खनिज वाहतूक करणाऱ्याकरता विहित परवानगी न घेता अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करण्याकरता तहसील कार्यालयाचे पथक कार्यरत असून एप्रिल महिन्यात सदर पथक गस्त करत असते। वेळ दिनांक 14 एप्रिल, 16 एप्रिल, 30 एप्रिल रोजी सकाळी आरवी विरुळ येथे अनधिकृत मुरुम वाहतूक करत असताना वाहन चालक मालक यांचा ट्रक ट्रॅक्टर आढळून आले। सदर वाहन चालकाजवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तर पुलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये आपटी रेती घाटावर 4 ट्रॅक्टर रेती चोरीच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले। 5 जण पसार झाले। या पुलगावच्या कारवाईमध्ये एकूण 21 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाई जिल्हाधिकारी वानमती सी, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार हरीश काळे, नायब तहसीलदार साईकिरण आऊलवार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी मिलिंद पाठक, शुभांगी डेहणकर यांच्या पथकाने केली आहे। तसेच पुलगाव येथील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये पुलगाव पोलिसांनी केली आहे। ही माहिती 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयात तथा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे।